भाजपचे माजी आमदार सुधीर पारवे हे उमरेड विधानसभेसाठी थेट अमित शहांच्या भेटीला गेलेले आहेत। दिल्लीमध्ये सुधीर पारवे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे। अमित शहा सुधीर पारवे यांच्या भेटीमुळे काँग्रेसमधनं शिंदेंच्या शिवसेनेमध्ये सामील होऊन लोकसभा निवडणूक लढवणारे राजू पारवे यांच्या राजकीय भवितव्यावरतीच आता प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय। लोकसभा निवडणुकीमध्ये राजू पारवे हे सुद्धा भाजपकडनं दावेदार होते, मात्र ही जागा शिंदेंच्या शिवसेनेकडेच राहिली आणि त्यानंतर आता या घडामोडी घडताना आपल्याला बघायला मिळतात। आणि याच विषयी अधिक बोलूया। जितेंद्र शिंगाडे आपले प्रतिनिधी फोन लाईन वरनं आपल्या सोबत आहे। जितेंद्र, सुधीर पारवे यांची अमित शहांसोबत झालेली ही थेट भेट, काय चर्चा रंगल्यात, काय शक्यता? नक्कीच गुरु, या भेटीला अतिशय महत्व आहे, कारण विधानसभा निवडणुकीचे सर्वच राजकीय पक्षांना वेध लागले आहेत। केवळ राजकीय पक्षच नाही तर इच्छुक जे उमेदवार आहेत त्यांनाही आता वेध लागले आहेत आणि सर्व जे मोठे नेते आहेत त्यांच्या भेटीगाठीतून आपली सीट किंवा आपले तिकीट पक्की करण्याचा जो प्रयत्न आहे तो सर्वच नेते करत आहेत आणि त्यामध्येच उमरेडचे माजी आमदार भाजपचे सुधीर पारवे यांनी दिल्लीमध्ये जाऊन थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीच भेट घेतलेली आहे। महत्वाचं म्हणजे काँग्रेसमधून शिंदेंच्या शिवसेनेत आलेले राजू पारवे हे लोकसभा निवडणूकही हरलेले आहेत, आमदारकीचा त्यांनी राजीनामा दिलेला आहे। अशा परिस्थितीत त्यांच्या राजकीय भवितव्यावर नक्कीच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। मात्र राजू पारवे यांनीही विधानसभा निवडणुकीत तयारी सुरू केली आहे आणि भाजपचे माजी आमदार सुधीर पारवे यांनी उमेदवारी आपली निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे। त्यामुळे शिंदेंकडे आता ही सीट जाते की भाजप ही सीट कायम राखते हे पाहणं भविष्यात महत्त्वाचं ठरणार आहे। बरोबर, धन्यवाद जितेंद्र या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।